हरिनामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत नाशिकच्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथे आज श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीला आणि गर्भगृहातल्या अन्य देवतांच्या मूर्तींना चंदनाची उटी लावण्यात आली। चैत्र वद्य एकादशीला इथे संत निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी आणि मंदिराच्या गर्भगृहातल्या विठ्ठल रुक्मिणी, आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या मूर्तींना चंदनाच्या उटीचं पारंपरिक पद्धतीनं लेपन केलं जातं। सुमारे 150 वर्षांपूर्वी एका वारकरी महिलेनं सुरू केलेली ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे। यानिमित्त सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। गेले 7 दिवस शेकडो महिलांनी ओवी अभंग गात दगडाच्या सहाणेवर चंदन घासून ही उटी तयार केली आहे। देवांना नवीन पोशाख करून साज शृंगारही करण्यात आला। फळ नैवेद्य अर्पण करून नाथांची आरती करण्यात आली। नाथांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता।